पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी, विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या हेमंत रासणे, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले यांचे बॅनर. पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था. मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख. नायगाव विधानसभेच्या जागेवरून मवियात रस्सीखेच. नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला फायदा होईल, पवार गटाच्या शिशिर देशमुखांचं वक्तव्य. नायगावात काँग्रेसच्या मिनल खतगावकरांकडून मोर्चे बांधणी. आमचं ठरलंय कसब्यात दंगेकर, नो ताई नो भाई. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाबाहेर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून बॅनरबाजी. दंगेकरांच्या बॅनरशी शहरात चर्चा. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलांना पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. व्हिडिओ समोर आणत ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. मनोज जरांगेंवर सलाईन लावून उपचार. ग्रामस्थांच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन लावली. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. पवार गटाचे नेते राजेश टोपेंनी घेतली जरांगेंची भेट. मध्यरात्री राजेश टोपेंनी जरांगेंची भेट घेतली. नागपुरात सकल ओबीसी समाजाकडून राहुल गांधींविरोधात बॅनर. राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ बॅनर. नागपूर जिल्ह्यातील कोराडीच्या 2190 मेगावॅट विस्तारित वीज प्रकल्पाला मंजुरी. कोराडीत आता नवीन 660 मेगावॅटचे 2 थर्मल पॉवर युनिट होणार. केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाने दिली मान्यता. ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठीची उत्पन्न दाखवल्याची अट रद्द. त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सरकारकडून बंधनकारक. राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार. शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहणार.